शाळेमध्ये 1/7/1994 मध्ये रुजू झालो। त्या काळाचा जर आपण विचार केला तर अतिशय हा काळ दुर्गम समजला जायचा, नक्षलग्रस्त हे ठिकाण समजलं जायचं। बरेच काही समस्या या ठिकाणी होत्या, वाहतुकीची कोणतीही साधने नव्हती, फक्त एक हाल्टिंग गाडी आणि एक 12ची गाडी अशा 2 एसट्या त्या काळामध्ये होत्या। परंतु आम्ही रुजू झाल्यानंतर टेका मांडव्यामध्ये याच आमच्या सर्व सवंगड्यासोबत, आमच्या मित्रमंडळीसोबत, आमच्या गावकऱ्यासोबत याच गावामध्ये आम्ही आमच्या मुलाबाळासोबत राहिलो। मुलांनो, खरं जर पाहिलं तर त्या काळामध्ये आपल्या गावामध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी मस्कले सरांनी जी संस्था निर्माण केली आणि या संस्थेच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी घडले। त्यासाठी सुरुवातीला आमची एक टीम होती, ज्यामध्ये आमचे मुख्याध्यापक नन्नावरे सर आणि वाघमारे सर, त्याचबरोबर चौधरी सर, राव सर आणि आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सेवा देऊन विद्यार्थ्याला घडवण्याचं काम केलं। त्या काळी आम्ही रात्री क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल आणि त्यांच्याकडून अभ्यास जास्त कसा होईल यासाठी खूप प्रयत्न केले। रात्री बेरात्री आम्ही या ठिकाणी फिरलो, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित केलो। त्यामुळं आमचे विद्यार्थी या ठिकाणी घडले। मुलांनो, मी ज्यावेळी 94 या ठिकाणी शाळेत लागलो होतो त्यावेळी आमच्या शाळेमध्ये फक्त 3 वर्ग होते, 8वा 9वा 10वा, आणि या 3 वर्गामध्ये मुलींची संख्या ही अतिशय नगण्य होती। कारण 7वी पास झाल्यानंतर मुलींना पुढे शिकवायचं नाही असा आमच्या या भागातील लोकांचा कयास होता। परंतु तो पूर्णपणे मोडून काढण्यासाठी आम्ही सर्वांनी घरोघरी भेटी देऊन आपल्याच गावात 10वी पर्यंत शाळा आहे आणि तुमच्या मुली पूर्णपणे शिक्षण घेतल्याच पाहिजे हे सांगून मुलींना मात्र शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलं। त्यामुळे आज आम्ही पाहतो की प्रत्येक वर्गामध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे आणि मुली देखील मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेऊन नोकरी किंवा इतर व्यवसायामध्ये खूप प्रगती त्यांनी देखील साधलेली आहे। म्हणून गावाचा विकास आम्हाला त्या काळी करता आला, त्यांच्यासाठी प्रयत्न करता आले आणि त्या काळच्या विद्यार्थ्यांनी त्याच प्रकारचा प्रतिसाद देखील दिला। त्यामुळे ते विद्यार्थी घडले देखील। आज मात्र पूर्ण वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे, कारण आता आपण पाहतो सध्याचं युग हे मोबाईल, कम्प्युटर किंवा जास्तीत जास्त आपला अभ्यास सोडून बरेच विद्यार्थी या युगामध्ये अतिशय दर्जेदार स्वरूपाचे आहेत। यांची ब्रिलियन्सी एकदम दांडगी आहे, चांगल्या पद्धतीने ते अभ्यास करू शकतात आणि स्वतःला सिद्ध करू शकतात। परंतु जर यातूनच काही वाईट मार्ग पत्करला तर मात्र ते आपलं जीवन घडवू शकत नाही। त्यासाठी माझी एकच विनंती राहील की या डिजिटल युगामध्ये तुम्ही वावरत आहात तर त्याचा चांगल्यासाठीच फायदा घ्या आणि तुमचं जीवन सुखकर आणि समृद्ध बनवा अशी मी अपेक्षा करेन। गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करेन की आपल्या मुलांना जास्तीत जास्त शाळेत पाठवा, शिक्षणापासून वंचित ठेवू नका। शिक्षण हे खरोखरच वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे। त्या युक्तीप्रमाणे मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि गावातील जनतेला देखील माझा संदेश आहे की मुलांना जास्तीत जास्त शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करा। तुमचे मुलं शिकून मोठे झाले पाहिजे। आताच या ठिकाणी माझे सहकारी मित्र खरात सर यांनी एक खंत व्यक्त केली की आमच्या गावातून देखील एखादी कलेक्टर निर्माण झाला पाहिजे, एक मोठा व्यक्ती निर्माण झाला पाहिजे आणि ते मोठा व्यक्ती निर्माण होण्यासाठी काही वेळ लागणार नाही किंवा तेवढी काही आपल्याला
परिश्रम घेण्याची देखील गरज भासणार नाही. लवकरात लवकर ते देखील साध्य होईल तुम्ही जर तुमच्या प्रयत्नातून जास्तीत जास्त मेहनतीतून जास्तीत जास्त अंक मिळवून प्रावीण्याचा पास झालात आणि ती परीक्षा पूर्ण केला तर तुम्ही देखील मेहनती ते पद मिळवाल. आज आपल्या गावातले बरेच विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या परीक्षा देऊन चांगल्या पदावर रुजू झालेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या पदावर आहेत. अनिल कोंबले हा देखील आपल्या शाळेत शिकलेला विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एका चांगल्या पदावर तो रुजू झालेला आहे. त्यासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही देखील सगळेजण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले उच्च पदस्थ व्हाल अशी अपेक्षा बाळगतो. मुलांनो, बराच वेळ या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. आज शनिवार असल्यामुळे सकाळपासूनच शाळा सुरू होती. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्याला धन्यवाद देऊन माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.